मित्रांनो, हे गुप्त उपाय ज्या स्त्रीच्या घरात नियमित केले जातात, त्या घरात लक्ष्मी स्वतः पाणी भरते. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, महत्त्वाचे काम होण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी 4:30 ते 6:30 या वेळेत एका तांब्यात कलश, त्यात पाणी भरा, त्यात अर्धा पेला दूध टाका, चमचाभर पांढरे तीळ टाका. हा कलश घेऊन पिंपळ वृक्षाच्या समोर उभे राहा. एकच कामाची इच्छा मनात ठेवा व हे काम व्हावे असे पिंपळ वृक्षाला सांगून ते पाणी पिंपळाच्या बुंध्यात व्हायचे आहे आणि हे एकदाच करा. नंबर 2. घरातील प्रमुख महिलेने दररोज पहाटे उठून नित्यकर्म आटोपून धातूच्या तांब्यामध्ये पाणी भरून मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. घरातील दारिद्र्य नष्ट होऊन घरात भरभराट येते. नंबर 3. बुधवार हा लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस आहे. या दिवशी कोणालाही उधार उसनवारी पैसे देऊ नये. ते परत मिळवण्याची शक्यता खूपच कमी असते. नंबर 3. प्रत्येक अमावस्येला शुभ मुहूर्तावर लक्ष्मीचे पूजन करावे. घरात बरकत राहते. नंबर 4. रोज सकाळी उंबरठा स्वच्छ करावा. त्याची हळद कुंकू वाहून पूजा करावी. उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं चिकटवू नयेत, कारण त्या लक्ष्मीच्या पावलांवर आपली पावले पडणं म्हणजे लक्ष्मीला आपल्या पायदळी तुडवल्यासारखे होईल. नंबर 5. घरामध्ये नकारात्मक बोलणे, शिव्या शाप देणे हे टाळावे, कारण आपल्या घरातील वास्तुपुरुष हा सदैव तथास्तु म्हणत असतो. वाईट बोलाल तेही तथास्तु होईल आणि चांगले बोलाल तेही तथास्तु होईल. नंबर 6. भाग्यवृद्धीसाठी घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेच्या भिंतींवरती म्युझिकल टोल देणारे घड्याळ लावावे. घरामध्ये बंद पडलेले एखादे घड्याळ सुद्धा आपली प्रगती थांबवितो, म्हणून घरामध्ये एक छोटेसे सुद्धा बंद घड्याळ ठेवू नये. नंबर 7. अमावस्या, पौर्णिमा या दिवशी रात्री दही भात सुक्या कागदावर घेऊन त्यावर हळद कुंकू टाकावी व तो कागद मोरीच्या धक्क्यावर किंवा खिडकीवर रात्रभर ठेवावा व सकाळी जे उरेल ते कचऱ्यात टाकून द्यावे. परिणामी आपल्या घरातील अदृश्य शक्ती याने तृप्त होऊन सुखसमृद्धी लाभते. घरात आनंदी वातावरण निर्माण होते. नंबर 8. अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी सोमवारी चौकोनी कागदात मध्यभागी ज्या व्यक्तीकडून रक्कम येणे बाकी आहे त्याचे नाव लाल शाईने लिहावे व 2 पांढरी फुले व चिमूटभर काळे तीळ घेऊन त्याची पुडी करून ती उजव्या मुठीत धरून 108 वेळा मंत्र जपावा. मंत्र ओम नमः शिवाय ही पुडी पिंडीवर व्हा. हे सतत 11 सोमवार करावे. नंबर 9. आपली प्रकृती व संसार सुखासाठी रोज आंघोळीनंतर 1 चिमूट साखर सूर्याकडे पूर्वेला वाहावी. स्त्रियांनी कुंकू लावून 1 लाल फूल आणि थोडे तांदूळ सूर्याकडे पूर्वेला वाहावे. असे केल्यास पती पत्नीमधील भांडणे कमी होतात. आपणाकडून रोज साखर मुंग्यांनी खाल्ल्यामुळे अन्नदानाचे पुण्य व सूर्याला अर्घ्य याने सूर्यपूजा होते आणि आपल्या अडचणी सुटतात. नंबर 11. शनिवारच्या दिवशी लिंबू काळे करून फेकून द्या. फायदा नकारात्मक ऊर्जा दूर होते. नंबर 12. दर सोमवारी घरात 1 नवा नाणे रुपया देवाजवळ ठेवा. याचा फायदा असा की नवं कार्य सुरू होतं. नंबर 13. दिवा वा समईच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते. पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते. नंबर 14. आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर देवपूजा करावी, म्हणजे ती पूजा पूर्ण होते. नंबर 15. पैशासंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे. गणेशास 1 लाल फूल मंदिरात वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यास वा वृद्ध भिकाऱ्यास पैसे देऊन त्याचे मन संतुष्ट करावे, म्हणजे यश मिळते. घरात मनी प्लांट लावू नये. पैशाची चणचण भासते. नंबर 15. श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान 108 वेळा म्हणावा. कोणताही एका व्यक्तीने रोज 1000 जप करावा. याने धनलाभ होतो. नंबर 16. लक्ष्मीप्राप्तीचा सोपा आणि अनुभवसिद्ध उपाय म्हणजे पिठात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे. अनेकांना अनुभव आला आहे. घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे जरी पैसे ठेवावेत. मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये. पैसा पैशाकडेच जातो आणि हे शाश्वत सत्य आहे. घराच्या व दुकानाच्या दरवाजाला
पायांनी कधीही स्पर्श करू नये. नंबर 17, रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा. घरात वास्तव्यात असलेली अलक्ष्मी, लक्ष्मीची मोठी बहीण अवदसा ही काढता पाय घेईल आणि लक्ष्मी चिरंतर घरात नांदेल. आणि द्रव्यप्राप्तीसाठी काही प्रभावी मंत्रांचा विनियोगही सांगितला आहे. द्रव्यप्राप्ती करून देणारा सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे लक्ष्मी बीज मंत्र. मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास इतरांमध्ये शेअर तो करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.